विनप्रीत किचनमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत छानसा कुर्मा मसाला. सर्वप्रथम एक मिक्सरचे भांडे घेऊन काजू, आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घालून त्यामध्ये 1 चमचा तीळ, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून त्याचे छानसे बारीक असे वाटण करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून 4 चमचे तेल घालून तेल गरम होईपर्यंत त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून छान असे फ्राय करून घ्यावे. त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा देखील फ्राय करून घ्यावा. त्याच कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा छानसा परतून घ्यावा. नंतर एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे कुर्मा मसाला घालून छानसे हलवून घ्या. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची घालून भाजावे व चवीनुसार मीठ घालावे आणि केलेलं वाटण घालून छान असे शिजून द्यावे. परतून घेतल्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालून परत एकदा छानसे परतून घ्यावे. नंतर दुधाचा मसाला त्यामध्ये ॲड करावा आणि परत एकदा छानसं शिजवून घ्या. झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी घालून छान असे खालचे मिश्रण शिजून द्यावे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर फ्राय केलेल्या सर्व भाज्या घालून त्यामध्ये वाटाणे घालून छान शिजून द्यावा आणि खाण्यासाठी तयार आहे आपला झणझणीत असा कुर्मा मसाला. नक्की ट्राय करून बघा, आवडेल.